In the chapter of binomial distribution, there are only two things to be learned. One was learn that is probability of success, म्हणजे probability of binomial distribution. That's its main formula. So that is P of x is equal to npx p raised to x q raised to n minus x. This is the main formula of binomial distribution. So 3 ते 4 मार्काचा प्रॉब्लेम याच्यावर येते, कंपल्सरी येते. आणि एक छोटासा दुसरं कंटेंट आहे 1 ते 2 मार्काचा जो येणार आहे. सो दॅट इज मीन व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. 2 खात्रीचे प्रश्न याच्यावर येणार आहे. एक क्वेश्चन या फॉर्म्युल्यावर आणि एक क्वेश्चन याच्यावर आज हे घेतो. ओके, व्हॉट इज मीन इन द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. मागच्या चॅप्टर मध्ये मीन काय होतं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ई ऑफ एक्स. ई ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय पी आय. समेशन ऑफ एक्स आय पी आय. दिस वॉज द फॉर्म्युला ऑफ मीन. मीन किंवा एक्सपेक्टेड व्हॅल्यू याला म्हणतात. ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला होता व्हेरियन्स ऑफ एक्स. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये हे 3 फॉर्म्युले झाले आहेत. व्हॉट इज व्हेरियन्स ऑफ एक्स? इट इज ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स होल स्क्वेअर. मग यांना आपण एक्सप्लेन करू शकतो. आणि तिसरा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स, याला सिग्मा म्हणतात. इट इज अंडर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स. तर हे आपली झाली जुनी स्टडी, म्हणजे मागच्या चॅप्टरची स्टडी. आता सेम कन्सेप्ट याच्यातही आलेले आहे. दॅट इज मीन व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. तर आय सपोज सम बायनोमियल एक्सप्रेशन आपण घेतो. लेट बी स्टँड्स फॉर बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. सॉरी, एक्स फॉलोज बायनोमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर्स एन पी. एक सिम्बॉल लिहिलं म्हणजे आपल्याजवळ बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचा हे काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा डाटा आहे. ओके, लेट एक्स फॉलोज बायनोमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर्स एन पी. देन वी डिफाइन पहिला एक डिफाइन करतो. मीन लिहितो मी. मीन किंवा याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणतो. मीन ऑफ एक्स इज इक्वल टू मीन ऑफ एक्स. ऑफकोर्स याचा सिम्बॉल आहे एक्सपेक्टेड ई ऑफ एक्स आणि याचा फॉर्म्युला आहे एन पी फक्त. दिस इज फर्स्ट फॉर्म्युला. व्हेरी इझी फॉर्म्युला, मागच्या फॉर्म्युल्यापेक्षा इझी आहे. सो मीन इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू एन पी. सेकंड फॉर्म्युला व्हेरियन्स ऑफ एक्स. आता सिम्बॉल आपल्याजवळ जुनेच आहे म्हणून आता याचे हे कशाचा सिम्बॉल आहे हे बोलायची गरज नाही. ठीक आहे. सो व्हेरियन्स ऑफ एक्स आपला जुनावाला होता तर ते अलग आहे. याच्यात खूप सिंपल फॉर्म्युला आहे एन पी क्यू. ठीक आहे. वेअर पी आणि क्यू कोण आहे? दीज आर प्रोबॅबिलिटीज ऑफ सक्सेस अँड फेल्युअर ऑफ वन ट्रायल. आणि यांचा रिलेशन आहे पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. तोच चॅप्टर तोच चालू आहे म्हणून कन्सेप्ट तेच राहणार आहे. अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स, याचा सिम्बॉल आहे सिग्मा अँड इट इज कॅल्क्युलेटेड बाय ओल्ड फॉर्म्युला व्हेरियन्स ऑफ एक्स. सो यू हॅव टू रिमेंबर दिस 3 फॉर्म्युले. अगदी छोटे छोटे फॉर्म्युले आहे म्हणून मार्कही छोटे आहे. याच्यावर विचारणारा प्रश्न 1 ते 2 मार्काचा राहील. चला याच्यावर प्रॉब्लेम घेतो. गिवन दॅट एक्स फॉलोज बायनोमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर्स एन पी. हे जे सिम्बॉल आहे हे बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचं आहे. बस एवढं लक्षात ठेवा. नाव कंटिन्यू दिस. व्हॅल्यू ऑफ एन आणि पी दिले आहेत. फाइंड ई ऑफ एक्स अँड व्हेरियन्स ऑफ एक्स. ओके, एक काम करतो मी. एन आणि पी गिवन आहे तर असं गिवन मध्ये लिहितो. एन इज इक्वल टू 10 and p is equal to 0.4.
देअरफॉर पी प्लस क्यू 1 असते, लक्षात ठेवा. देअरफॉर क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी आपण डायरेक्ट वापरू शकतो. 1 मायनस 0.4 इज इक्वल टू 0.6. देअरफॉर आपल्याला जे विचारलं आहे ई ऑफ एक्स चा फॉर्म्युला आहे एन पी. फक्त एवढा सस्ता फॉर्म्युला कुठंच नाही पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 2 फॉर्म्युले 2 मार्काचे आहेत. ओके, याच्यावर कंपल्सरी 2 मार्काचा क्वेश्चन येणार आहे. हे एका पिरियड मध्ये 2 मार्क कधी भेटले नसन, आता आज मिळवून देतो. सो n इज इक्वल टू 10 अँड p इज इक्वल टू 0.4 इज इक्वल टू 4. दॅट्स ऑल. ओके, अँड सेकंड विचारला आहे आपल्याला व्हेरियन्स ऑफ एक्स. याचा सिंपल फॉर्म्युला आहे एन पी क्यू. एन इज 10, p is 0.4 and q is 0.6. That's all. You multiplied, हे 24 होते 0.24 नाही का, 2 डिजिट राहील आणि इंटू 10 इट इज 2.4. दॅट्स ऑल. दोनच क्वेश्चन होते. फाइंड व्हेरियन्स ऑफ एक्स. आता समजा हे विचारलं काय म्हणते स्टँडर्ड डेव्हिएशन, ते सहज काढता येते अंडर रूट काढून. टेक सेकंड 12 सेकंड आहे. सो गिवन दॅट हे तर आपला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे. पी ची व्हॅल्यू आणि ई ऑफ एक्स इज गिवन. फाइंड एन अँड व्हेरियन्स ऑफ एक्स. ठीक आहे, तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये एन पी क्यू ची गरज आहे, लक्षात ठेवा. सो दिस पी इज गिवन. लिसन, ई ऑफ एक्स एक काम करतो, ई ऑफ एक्स चा फॉर्म्युला लिहून घेतो. इट इज एन पी. E of x is 6, n is not known and p is 0.6. मतलब 0.6 ले इकडे हाकला, so it gives you n. Hence n is equal to, हे बिचारे कॅन्सल होते, hence it is 10. तर a नाही मिळाला, p मिळाला. आता q काढून घे. Therefore q is equal to 1 minus p or p plus q is equal to 1 असते. 1 minus 0.6 is equal to 0.4. झाला. एन पी क्यू क्लिअर झाले. याच्यावर आपल्याला एन फाइंड एन होता की नाही, तो फाइंड एन आला. अँड व्हेरियन्स ऑफ एक्स. देअरफॉर व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू, सिंपल फॉर्म्युला आहे. याचे फॉर्म्युले एका झटक्यातच पाठ होतात. ओके, आणि एका झटक्यातच तुम्हाला 1-2 मार्क कन्फर्म मिळणार आहे. बोलो, n इज इक्वल टू 10, p इज इक्वल टू 0.6 आणि q इज इक्वल टू 0.4. हे मागच्या प्रॉब्लेमचेच कॅल्क्युलेशन आलेले आहे. इट इज 2.4. ओके, एकदम सिंपल आहे, समजायलाही सिंपल आहे आणि सॉल्व करायला तर अगदी सिंपल आहे, विथ नो बॉदरेशन ऑफ कॅल्क्युलेशन. Take third one. Given that a binomial expression है. So if n e of x are given, find p and standard deviation of x. तर एक काम करू, मागच्या प्रॉब्लेम सारखं आपण e of x चा फॉर्म्युला लिहून घेतो. e of x is given म्हणून याचा फॉर्म्युला वापरतो. सो e of x ची व्हॅल्यू आहे 10. याच्या खाली लिहा n is 25 and p not known. Therefore, p is equal to 10 upon 25. याला क्रॉस करा. Therefore is equal to 2 upon 5. हे झालं p. याच्यापासून तुम्ही q काढून घ्या. q is 1 minus p. 1 minus 2 by 5 is equal to 3 by 5. ठीक आहे. आता फाइंड p म्हटलं आहे, p तर निघाला. आता q काढून घ्या. q काढलं. याच्यानंतर मला स्टँडर्ड डेव्हिएशन पाहिजे, तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स. सो इट इज अंडर रूट ऑफ एन पी क्यू फॉर्म्युला लिहायचं. व्हेरियन्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला आहे एन पी क्यू. पुट अप द व्हॅल्यूज. एन 25 आहे, ठीक आहे. पी इज
2/5 हे इथं आहे. Q is 3/5. That's all. 5 आणि 25 cancel. Under root 6 is answer. That's all. This is standard deviation of x. समजा अंडर रूट 6 ची व्हॅल्यू दिली नसली तर तुम्ही लॉग टेबल पासून याची व्हॅल्यू लिहू शकता. नसलं तरी चालते. एवढे आन्सर 2.442. ओके, व्हॅल्यू पाहून लिहू शकता. नसली लिहिली तर रूट 6 इज सफिशियंट आन्सर. सॉरी, ही व्हॅल्यू आहे 2.4494. यू कॅन सी फ्रॉम लॉग बुक. Take the next question. Given that the binomial distribution दिला e of x is 6, variance of x is 4.2, find n and p. आता आपल्या जवळ e of x चा असा फॉर्म्युला आहे, np, and variance of x चा असा फॉर्म्युला आहे, npq. आपल्याला e ऑफ xच दिला आहे. n p q यापैकी कोणती वस्तू दिली नाही. राहू द्या, याला इक्वेशन 1 देतो. व्हेरियन्स ऑफ x इज गिवन 4.2. एवढंच राहू द्या. नाउ यू सॉल्व सायमल्टेनियसली इक्वेशन 1 and 2. काहीतरी मिळेल. सो ओके, आय विल डिवाइड इक्वेशन 2 by 1. पहा काय बनते, 4.2/6 असं करा. आणि एन पी की RHS अपॉन RHS. एन पी कॅन्सल. Q इज इक्वल टू, देयरफॉर Q इज इक्वल टू, यांना कॅन्सल करा. ठीक आहे. थोडंसं मी पॉइंट हटून घेतो. नाव 6 7 जा 42 and 6 10 जा 60. तो Q ची व्हॅल्यू किती आली, 7/10. पण Q नाही पाहिजे. इट कॅन बी ऑल्सो रिटन ॲज 0.7. ठीक आहे. सो देयरफॉर याच्यानंतर P काढू शकता. P इज इक्वल P प्लस Q 1 असते. P प्लस Q 1 असते, लक्षात ठेवा, परमानंट. सो इट इज 1 मायनस Q. Q ची व्हॅल्यू आहे 0.7 इज इक्वल टू 0.3. फाइंड P. आणि N सुद्धा निघते. आता एक काम करा, या इक्वेशन मध्ये तुम्ही p ची व्हॅल्यू पुट करा तर n निघून जाईल. सो इक्वेशन 1 इम्प्लाइज, बोला, n इंटू p, n इंटू 0.3. p ची व्हॅल्यू पुट केली, हा, इज इक्वल टू 6. सॉल्व करा. n इज इक्वल टू 6 अपॉन 0.3. यू रिमूव द पॉइंट फर्स्ट. चांगलं राहते. 60 अपॉन, ठीक आहे. So 60 upon 3 is equal to 20. Find the value of n होता, तो n is equal to 20 मिळाला. Okay. So find n and p. These are very simple questions. Take next question. If x follows binomial distribution with 10 0.4, find e of x and variance of x. हे सिम्बॉल तुमच्या महत्वाचा आहे इथं. ठीक आहे. आपला जो सिम्बॉल असते, लक्षात ठेवा, x follows binomial distribution with np असते. फिक्स सिम्बॉल आहे. nq कधीच नसते. These are called parameters of binomial distribution. इम्पॉर्टंट आयटम आहे. म्हणून हे सिम्बॉल असताना मग हे जे आपल्याला गिवन आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, याचा n ऑटोमॅटिक 10 झाला आणि p 0.4 झाला. ओके, वी आर गिवन. मी असं न लिहिता असं लिहितो, n इज इक्वल टू 10 अँड p इज इक्वल टू 0.4. झालं गिवन. n आणि p क्लिअर झाला तुमचं. हे n आणि हे p. नाव देयरफॉर n इज इक्वल टू 10 and p is equal to 0.4. Hence q is equal to 1 minus p. 1 minus 0.4 is equal to 0.6. Now हे खूप सिंपल आहे. दोन्ही ते दोन्ही. Find e of x. e of x चा फॉर्म्युला आहे, it is mean np. n is 10 and p is 0.4.
is equal to 4. And variance of x is equal to npq is equal to n 10 p 0.4 and q 0.6. व्हॅल्यूज रिपीट होऊन राहिली आपल्या प्रॉब्लेम्स मध्ये, तरी पण प्रॉब्लेमची व्हेरायटी अलग अलग आहे. इट इज 0.24, सो टोटल इज 2.4. ठीक आहे. सो प्रॉब्लेम असे छोटे छोटे आहे, मार्कही छोटे आहे. Let the PMF of a random variable x be p of x is equal to 4cx 5 by 9 raised to x into 4 by 9 raised to 4 minus x. x च्या व्हॅल्यूज दिल्या आहेत. फाइंड e of x and variance of x. ठीक आहे. आपलं टोटल जे चॅप्टर चालू आहे तो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनच चालू आहे. म्हणून हे नवीन फॉर्म्युले शिकवले. दीज आर अटॅच्ड टू जुना फॉर्म्युला p of x. आपला जुना फॉर्म्युला असा होता माहित आहे, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची प्रोबॅबिलिटी p of x is equal to ncx p raised to x q raised to n minus x. ही जी प्रोबॅबिलिटी दिली आहे आपल्याला, हे याचा पिक्चर याच्यासारखा आहे. पाहून घ्या. p of x ncx हे आहे ना, तर हे n आहे पहा. p raised to x हे पहा, p raised to x हे p झाला. q raised to n minus x q raised to हे q आहे, n minus x n पहा, n 4 नाही झाला होता का, n is equal to 4. तीन ठिकाणी n व्हेरीफाय होते. हे पहा, हे वाला n 4 खाली x आहेच, इथं n हे 4 आणि x च्या ज्या व्हॅल्यूज असतात लक्षात ठेवा, x च्या व्हॅल्यूज 0 पासून 0 1 2 3 n पर्यंत असतात. शिकवलाय पहिले. म्हणून x ची जी शेवटची व्हॅल्यू असते ती n असते, तर n is equal to 4 येते. ओके. सो देअरफॉर पहिले तुम्ही प्रॉब्लेम लिहून घ्या आणि मग मी एक काम करतो, या प्रोबॅबिलिटीला याच्यासोबत कंपेअर करतो. पहिले प्रॉब्लेम लिहून घ्या. लिहिलं. सो हे गिवन म्हणून आपण टाकून देऊ. गिवन प्रोबॅबिलिटी याला इक्वेशन 1 देतो. कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ, आता करा कंपेअर याच्यासोबत. बोला ncx, बोला n is equal to 4. ओके. हे p raised to x हे पहा, p raised to x, तर p किती झाला 5 by 9. हे आहे q raised to n minus x q is equal to किती झाला मग, हे खालचा ऍटम बेस इज q. अँड समजा तुमची इच्छा असेल p प्लस q करून पहा, 1 येते. म्हणजे पक्का आपलं सर्व कॅल्क्युलेशन ओके आहे. आणि या तिघांचीच गरज आहे आपल्याला. देअरफॉर यू फाइंड नाउ e of x. एकदम इझी झाला काम. np is the formula of e of x. n is 4 and p is 5 by 9. That's all. It is 20 by 9. बस एवढंच राहू दे. आणि सेकंड पार्ट आहे व्हेरियन्स ऑफ x. व्हेरियन्स ऑफ x is npq. Put this value npq. संपला. बोला n is 4, p is 5 by 9 and q is 4 by 9. सॉल्व करा. सो हे 20 झालं. 20 into 4 80 upon 81. Leave it. बस सफिशियंट आहे एवढा आन्सर. एक शेवटचा प्रॉब्लेम. लेट x follows binomial distribution with np parameters. पहिला, दुसरा, तिसरा हे तुम्ही एवढं होमवर्क करता. एकदम सिंपल क्वेश्चन्स आहे आणि आय टोल्ड यू इट इज व्हेरी व्हेरी कंपल्सरी क्वेश्चन विच विल बी आस्क्ड ऑफ अबाउट 2 marks.